प्रशासनाने फक्त मीटिंग घेतली, कुठल्याही भाविक भक्तांना पाणी प्यायला मिळालं नाही। चेंगराचेंगरी एवढी इतकी गर्दी वाढली होती का भाविक भक्त मनीमाय करता पाणी मिळालं नाही। आणि ग्रामपंचायतीचे 3-4 तुटके मुटके टँकर होते, पण त्या टँकरवाल्यांनी भाविक भक्तांना पाणी न पाजता ते पाणी विक्री केलं। आणि ट्रकचे 2 टँकर होते, ते 2 टँकर त्यांनी त्यांच्याच संस्थेला वापरले। कुठल्या प्रकारच्या गडाच्या यात्रेमध्ये टँकर नव्हते। सरासरी चैत्र यात्रेमध्ये एवढा उन्हाळा असतो, भाविक भक्तांच्या पायाला फोड येतात। कुठल्या भाविक भक्तांना पाणी मिळालं नाही तर कमीत कमी चैत्र यात्रा काळामध्ये शासनाचे आणि परत खाजगी टँकर यांनी जे आणले पाहिजे दृष्टीने ते आणले नाही। तत्पूर्वी आमच्या एका पत्रकारांनी सांगण्यात गेला असता ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट निकम यांनी आमच्या पत्रकाराला जेलमध्ये जाण्याचा दम दिला। महाराष्ट्रभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या या ठिकाणी वाढत आहे, अशा वेळी स्थानिक प्रशासनाने काय खबरदारी घ्यायला हवी होती? कुठल्याच काही केली होते, पोलीस बंदोबस्त होता आणि रोपवेचे ठाणेवाग इतके सुंदर आहे, त्यांचा मी आता सत्कार करेन आपला न्यूज तर्फे। त्यांनी इतकं सुंदर काम केलं, एकही ठिकाणी पाणी मिळाली, प्रत्येक ठिकाणी पाणी प्यायला मिळालं। रोपवे असा इतका मोठी कंपनी चांगली आहे की त्यांनी भाविक भक्तांची चांगल्या रीतीने सुविधा दिली। आज सुद्धा त्यांचे प्रायव्हेट 3 टँकर चालू आहे। प्रत्येक भाविकांना रोपवेमध्ये फ्रीजचं पाणी मिळत आहे, कूलरचं पाणी मिळते। गावामध्ये ग्रामपंचायत ट्रस्टने हा व्यापार चालू केला आहे। 100 रुपयाचे VIP पास फाडतात आणि लोकांना वर पाठवतात आणि हजारो लोक नंबरला उभे राहतात आणि त्या लोकांना दर्शन मिळत नाही। मग तुम्ही 100 रुपयात काय देतात VIP मध्ये? हे नावं देत नाही, देवीच्या बाहेर लोक ठेवून देते। मग 100 रुपये कशाला घेतात? हे 100 रुपये त्वरित बंद झाला पाहिजे, हा जिजा कर त्वरित बंद झाला पाहिजे। स्थानिक नागरिकांना मंदिराच्या व्यवस्थापन प्रक्रियेत विश्वासात घेणं आवश्यक वाटते? अजिबात नाही। हे विश्वस्त गुंडगिरी करतात, दम देतात आणि 1975 साली ट्रस्ट निर्माण झालेला आहे। या ट्रस्ट पासून आतापर्यंत जवळजवळ 10-9 बॉडी आलेला आहे, म्हणजे विश्वस्त अजून मंदिराचं काम चालू। जी बॉडी आली, जे विश्वास आले तोडफोड अजून मंदिराचं काम पूर्ण होत नाही। भाविक भक्तांना गाभाऱ्यात दर्शन होत नाही, लोटालोटी होती, वॉचमॅनला त्रास होतो। भाविक भक्तांना दर्शनासाठी एकदम बोगस काम चालू आहे। येत्या 2026-27च्या कुंभमेळ्यात वणीगडासारख्या तीर्थक्षेत्रावर यापेक्षा दुप्पट-तिप्पट गर्दी होणार आहे। यावरून प्रशासनाला आतापासून तयारी करणे आवश्यक आहे का? याच्यासाठी जे मंदिराचं काम चालू आहे याचा गाभारा अजून मोठा केला पाहिजे आणि भाविक भक्तांना असं दर्शन स्वतंत्रतेने गेलं पाहिजे, ते होत नाही आणि मनमानी कारभार चालू आहे संस्थेचा। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। 1000% यावर आपण प्रशासनाला काय सांगू इच्छिता? आपण प्रशासनाची चौकशी करू। तुम्ही याच्या काळामध्ये प्रायव्हेट टँकर आणि सरकारी टँकर भक्तांना पाणी पिण्यासाठी का आणला नाही याची आम्हाला माहिती मिळावी। जाता प्रशासनाला काय संदेश द्या? प्रशासनाची चौकशी करावी। ट्रस्टीने लोकांना पाणी का पाजलं नाही, पाण्याचे टँकर का ठेवले नाही, लोकांना पाण्याचे ठिकठिकाणी स्टोरेज का केले नाही, भाविक भक्तांना पाणी पाजण्यासाठी माणसं का ठेवले नाही।